नमस्कार, मी ऋतुजा। ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा। रायगडच्या अलिबाग तालुक्यातल्या ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटीच्या माध्यमातून चिंचोटी गावामध्ये जलजीवन मिशन योजना कालावधी उलटून सुद्धा पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे ह्या योजनेमध्ये सरकारी निधीचा लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचा गंभीर आरोप तरुण सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी केलाय। जलजीवन मिशन योजना चांगली आहे, पण योजनेची अब्रू लोकप्रतिनिधींनी वेशीला टांगली आहे असं राकेश पाटील म्हणाले। या योजनेशी संबंधित असणाऱ्या ग्रामपंचायत, कंत्राटदार, ग्रामसेवक, कार्यकारी अभियंता, उपविभाग अभियंता या लोकसेवकांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318, 198, 199, 201 आणि तसंच भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा असा तक्रारी अर्ज तरुण सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड, लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे तक्रार केली। सर, काय सांगाल, काय नेमका तक्रारी अर्ज आपण रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, अँटी करप्शन असेल किंवा CO असतील यांच्याकडे केलेला आहे? काय तक्रारी अर्ज आहे आणि काय मागणी आहे आपली? चिंचोटी गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायत चिंचोटीच्या माध्यमातून 2021 साली जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली होती। सदरच्या योजनेचे काम पूर्ण करून 2023 मध्ये सदरची योजना ही पूर्ण करून ग्रामस्थांच्या ताब्यात द्यायची होती। परंतु विषय असा झाला की सदरची योजना पूर्णच झालेली नाही। 2023 ओलांडून हे आज 2025 उगवलेला असताना सुद्धा या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही आहे। ग्रामस्थांमध्ये अशी चर्चा आहे की यांनी सगळी बिलं काढलेली आहेत। त्यामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, त्यानंतर ग्रामसेवक आहेत, त्यानंतर BDO आहेत, त्यानंतर निहाल चवरकर इंजिनियर आहेत, त्यानंतर झाज म्हणून एक त्यांचा कंत्राटदार आहे, त्यानंतर चिंचोटी गावातले 2 सब कंत्राटदार आहेत। ह्या लोकांनी सगळ्यांनी ह्या योजनेची योजना पूर्ण न करताच बिलं काढलेली आहेत। सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या जुन्या ग्रामपंचायत चिंचोटीच्या ज्या जुन्या पाण्याच्या योजना होत्या त्या जुन्या पाण्याच्या योजना आता बंद पडलेल्या आहेत। त्यामुळे आता सगळ्यात मोठी आशा आहे ती जलजीवन मिशनवर आहे। परंतु जलजीवन मिशन योजनेत जे काही ठेकेदारांनी अर्धवट काम टाकलेलं आहे, काही ठिकाणी पाईप टाकलेले आहेत परंतु त्यांना नळ कनेक्शन जोडलेलं नाही। अर्ध्या आळ्यांवर ज्या ठिकाणी पाईप टाकलेले आहेत त्या लोकांकडून 250, 300, 350 रुपये असे नळ कनेक्शन जोडलेले आहेत। नळ कनेक्शन जोडण्याचे पैसे उपडलेले आहेत ठेकेदाराच्या सब ठेकेदारांनी। ही एक प्रकारे चोरी आहे, हा एक प्रकारे दरोडा आहे, लोकांच्या भावनेशी खेळलेला हा खेळ आहे। कारण पाणी मिळेल ह्या आशेने लोकांनी 250, 300, 350 हे ठेकेदाराच्या सब ठेकेदाराकडे दिलेले आहेत का तर पाणी मिळेल। आज 2 वर्ष पैसे देऊन 2 वर्ष होऊन सुद्धा आज पाणी मिळालं नाही। मुळात हे पैसे घेणे हाच गुन्हा आहे। त्यामुळं आज पाणी प्यायला नसल्यामुळं पाणी नसल्यामुळं हा सगळा प्रश्न आहे। आता विषय असा आहे की ग्रामस्थांमध्ये महिला शिव्या देतात की जलजीवन मिशन योजना चांगली, परंतु सदरची योजने ठेकेदार, सरपंच आणि गावच्या ठेकेदारांनी मिळून सदरच्या योजनेची इज्जत पार वेशीवर टांगली। एवढी नामुष्की बोलण्याची वेळ आज या योजनेवर आलेली आहे। मी तक्रार अर्ज ह्यासाठी केलेला आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये IAS दर्जाचे ऑफिसर आहेत, BDO आहेत, चांगले क्लास 1 ऑफिसर आहेत आणि क्लास 1 ऑफिसर असता सुद्धा खालचा ठेकेदार बिनदिक्कतपणे चोरी करतो, डायरेक्ट कामं न करता बिलं काढली जातात। ही मोठी शोकांतिका आहे। केवळ चिंचोटीमध्येच घोटाळा झालेला अशातला भाग नाही आहे। रायगड जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जलजीवन मिशन योजना झालेल्या आहेत त्या सर्व योजनांची खातेनिहाय चौकशी करणं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं हाच मोठा प्रश्न आहे। कारण आता फेब्रुवारी सुरू झालाय, कारण उमटे धरणातून येणारे जे पाणी आहे ते आता ह्या जानेवारीच्या मागच्या आठवड्यापासून 1-2 दिवस आड पाणी येणार आहे आणि तशा नोटिसा सुद्धा या BDOनी काढलेल्या आहेत। म्हणजे जलजीवन मिशन योजना आहे ती लोकांच्या भल्यासाठी आहे की ह्या ठेकेदारांची पोटं भरण्यासाठी आहे, हाच माझा आरोप आहे। आणि सगळ्यात महत्वाचं ही बिलं काढलेली आहेत, हा पैसा काही आमच्या कारातून गेलेला आहे, हा लोकांचा पैसा आहे। आणि ठेकेदार जर मालामाल होत असतील आणि हे जर पाहण्यासारख्या विषयावर जर राजकारण होत असेल तर हा मोठी सगळ्यात गंभीर बाब आहे। लोकांना पाणी देणं ही संविधानिक लोकांचा अधिकार आहे, परंतु जर हे ठेकेदारांसाठीच ही जर योजना असेल तर ती मोठी शोकांतिका आहे। म्हणून मी गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक, त्यानंतर CO, त्यानंतर रेवदंडा पोलीस स्टेशन, त्यानंतर अँटी करप्शनकडे केलेली आहे।